नमस्कार मित्रांनो. तर आपल्या ब्लॉगला सुरुवात होते. खूप दिवसांनी आपण ब्लॉग करतोय. थोडं थांबा, दर्शन घेऊ द्या. मम्मी आले ड्रॉप करायला. इकडे आपली पब्लिक गाडी मोर्या. सोडायला आले. फायनली गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आता आमच्या 5 वर्षातनं ब्लॉग बंद होईल. येईल 2 वर्षांत ब्लॉग येईल आपला. आता हा अपलोड करायला आपण टाइम नाही लावूयात. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा सेकंड व्लॉगमध्ये. कारण पाठचा ब्लॉग आपण मालवणचा शूट केला आहे, टाकलेला नाही आहे. आता आपण इकडनं डायरेक्ट आपलं फायनल डेस्टिनेशन आहे कर्नाटक, आणि त्याच्या आधी आपण कोल्हापूरला जाणार आहोत. तर रूट आपला कोल्हापूर थ्रू, नंतर बदामी, त्याच्यानंतर पुढे अजून डेस्टिनेशन्स आहेत. मला पुढे मी सांगेलच व्हिडिओमध्ये. आणि आता आपण 4 जण आहोत इकडे. 5वा आपला माणूस आहे पनवेलला, त्याला उचलायचं आहे तिकडनं, आणि तसंच आपण निघणार डायरेक्ट कोल्हापूर. बस आहे ही आमची बदामी. भांडणं झालं नाही तर व्हेज खायचे का नॉन व्हेज. मातेचं मंदिर करा आपलं, पाया पडायला जायचे आणि इंदा नाटक यांची नॉनव्हेज खायचं. ब्लॉगर पण नॉनव्हेज खाणार आहे. नाही, मी व्हेज खाणार. आहे टायर मध्ये हवा भरायचं चालू आहे आता. चला आम्ही चाललो मॅकडॉनल्ड्सला. हे बघा, हे 2 जण आहेत ना. आता हे आमचा पायलट आहे आणि हा आहे आमचा गुगल मॅप चालता फिरता. आणि ही सगळी खादाड गँग आहे. फक्त खायचा समजतं, बाकी काय नाही. फायनली आम्ही घातला. आमचा काय नाव रे आता, डिप्रेशन. गाईज आता आपण फर्स्ट टोल प्लाझाला पोहोचलोय. शांत बस ऋतिक. आणि खालापूर टोल प्लाझा आहे हा. आता इकडे टोल किती पडतो मी तुम्हाला सांगतो. किती कट होतात रे इथं? किती कट होतात कारचं? 240. भाई कुछ ज्यादा नहीं हो गया. हा जुना रोड होता आपला, जो जायचा मुंबई पुणा हायवे. आणि आता आपण नवीन मिसिंग लिंक, जिथे सगळे गरीब येत आहेत व्हिडिओ काढायला, तिथे चाललोय आता आपण. आणि जसंच आपण पार करू तसंच आपल्याला मिसिंग लिंक दिसणार मस्त कडक. आणि आतमध्ये तर खूपच सुंदर दिसतोय. बघा, ऋतिक पण खूप सुंदर दिसतोय. मिलिंद भाऊ तर दिसतच नाही. गजब बेइज्जती है. हे बघा, तुम्ही पाहू शकता इकडे एमर्जन्सीचे SOS जागोजागी लावले. कारण टनल आहे. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही, बट प्रत्येक ठिकाणी एक रेड कलरचे आहेत SOS. प्रत्येक 100 मीटरवर आहेत आय गेस. जादू. लुक ॲट दिस व्ह्यू गाईज. सेकंड टोल आहे हा तळेगाव. ती भांडणं कर नाही, कधीपासून आपल्याला वेटिंगला बघा कंटेंट भेटेल काहीतरी. त्याला आम्ही टोलच नाही देणार तुम्हाला. ए शिवाय नाही. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है. गाईज हे बघा, बघू शकता तुम्ही सगळे पुत्र आता मूत्र विसर्जन करण्यासाठी डोंगरावर चढतायत. जागा बघा ना कसली हवेशीर आहे, एकदम नॅचरल प्लेस. हे बस झालं भाई, बस. वरून काय पुरील बघा, कसला भारी व्ह्यू आहे. पाहताय तुम्ही, हे बघा व्ह्यू बघा. सो वी हॅव जस्ट क्रॉस सातारा अँड राईट नाव वी आर इन कराड. आता इकडनं 70+ किलोमीटर आहे समथिंग कोल्हापूर. तर भेटूया डायरेक्ट कोल्हापूरमध्ये. गाईज, जर तुम्ही कराडला थांबताय तर तुम्हाला मी एक जागा दाखवतो वडापावची. निहार वडा म्हणून आहे, एकदम बेस्ट क्वालिटी चव. गाईज तुम्ही पाहू शकता खूप सारा इथेनॉल इकडे, कारण आपण आहोत कुठे सातारा कराड त्या साईडला. आणि इकडे मेजरली ऊसची शेती होते. सो गाईज तुम्ही आता पाहू शकता आम्ही कोल्हापूरला पोहोचलो आहे. आता आम्ही इकडनं डायरेक्ट महालक्ष्मी मंदिरमध्ये चाललो. तर तिकडनं दर्शन घेऊन आपण सरळ निघणार आहोत. कारण इकडे खूप सारे स्पॉट्स आहेत जिकडे आपण व्हिजिट करू शकत होतो. बट लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा आम्ही ऑलरेडी, जसं न्यू पॅलेस आहे छत्रपती शाहू महाराज पॅलेस, ते कवर केलेलं. त्याच्यानंतर रंकाळा तलाव
त्याच्यानंतर एक कनेरी मठ सुद्धा राहिलेलं, तिकडे पण आपण लास्ट टाइम व्हिजिट केलेलं होतं. तर आता तर आपण तिकडे नाही जात आहोत. बट तुम्ही जर येत आहे कोल्हापूरसाठी तर ह्या रूटने जर येत आहे तर तुम्ही डेफिनेटली हे 3-4 जे लोकेशन्स आहेत तिकडे व्हिजिट करा. गाईस, तर फायनली आपण जो एंट्रन्स आहे मंदिराचा तिथे पोहोचलेलो आहे. तुम्हाला मी दाखवतो. यू कॅन सी द एंट्रन्स गाईज. हे मेन जे गेट आहे आतमध्ये जायचं ते आहे. आपली पब्लिक पुढे चालली. तर गाईज, महालक्ष्मी मंदिराचं जर सांगायचं झालं तर हा 52 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. तर आपण तर सध्या 2-3 कवर केलेत. 2 उज्जैनमध्ये आहेत, एक गडकालिका होता आणि एक हरसिद्धी, आणि आता हा 3rd आपण करतोय महालक्ष्मी पण आधी केलेलं आहे, बट आम्ही पुन्हा आलो आहे. तर आता आपण लाईनला लागलो आहे. तर तुम्ही इथं जे पाहिलं ते आहे मेन गाभारा तिकडे आहे. तिकडे जे मी तुम्हाला दाखवलं त्याच्या राईट साईडला. आणि आता आम्ही मुखदर्शन करून निघालो आहे, कारण आतमध्ये तर कोणालाच एंट्री नाही आहे. आणि आय गेस शृंगार चालू आहे देवीचा. तर मित्रांनो, आता आम्ही दर्शन घेऊन निघालो आहे आणि खूप छान दर्शन झालं, कारण आम्ही ऑफ डेज आलो आहे. तर तुम्ही पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला एकदम आरामशीर दर्शन हवं आहे तर तुम्ही पण ऑफ डेज ट्राय करा यायचं. आणि एकदम प्रसन्न वाटतं मंदिरात, एकदम पॉझिटिव्ह वाईब असते. तर तुम्ही पण विजिट करा. काहीच तुम्ही पाहू शकता, तो राहिलं मंदिर तिकडे, तिकडे तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता. एकदम हा पूर्ण प्रसाद वगैरे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि शॉपिंग वगैरे करू शकता थोडीफार इकडे. आणि इकडनं आता आम्ही निघू डिरेक्टली आपला नेक्स्ट डेस्टिनेशन. सो मित्रांनो, आपण आता कोल्हापूरवरून दर्शन घेऊन निघालो आहे महालक्ष्मी मंदिरातून. आणि आता इकडे आपण आलो आहे कोल्हापुरी तडका म्हणून एक हॉटेल आहे, छान हॉटेल आहे. आणि तिकडे आम्ही ट्राय केलं आहे. काय गोली सोडा का गोटी सोडा, जे पण आहे क्रेझी आहे, बट विथ लिंबू. यू शुड ट्राय दिस. गोली सोडा, गोली नाही गोटी सोडा, गोटी सोडा. कुठे गोटी दाखव. रोड्स इतके सुंदर आहेत आणि तुम्ही बघू शकता आहे घोडा पळतोय. इकडचे रोड्स इतके सुंदर आहेत, एकदम क्रेझी सुंदर. तर आम्ही फायनली आता पोहोचलो आहे. तुम्हाला मी आता एंट्रन्स दाखवतो. हा एंट्रन्स आहे मग, ठीक आहे. तर आणि इकडनं आपण येतो. आम्ही गाडी पार्कला लावली तिकडे, समोरच पार्किंग आहे. तर हे आपलं आहे कोपेश्वर मंदिर, जे की लोकेटेड आहे खिद्रापूर गावात, ठीक आहे. तर तुम्ही महालक्ष्मी टेम्पलवरून थोडंसंच दूर आहे, 65 किलोमीटर आहे आणि 1 hour 38 minutes लागतात. आणि इतकी डिटेल हे तुम्ही पाहू शकता, आर्किटेक्चर पूर्णपैकी. तुम्ही जे खांब वगैरे पाहतायत हे पूर्ण 108 खांब आहेत या पूर्ण मंदिराला टोटल. आणि हे पूर्ण पुरातन काळातील आहेत. आता तर पूर्णपणे ही वास्तू थोडी ढासळत चालली आहे. तुम्ही पाहू शकता मूर्तीज वगैरे पूर्ण थोडं ढासळत चालली. आता या मंदिराचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर याचं नाव आहे कोपेश्वर. तर कोपेश्वर असं नाव का पडलं ते पण तुम्हाला मी सांगतो थोडंसं. कारण ज्या वेळेला पार्वती मातेचे जे वडील असतात ते अपमान करतात महादेवांचा, त्यावेळेला रागात येऊन जी पार्वती माता असते त्या सती जातात. आणि त्यामुळे महादेवांना खूप राग येतो, ते एकदम प्रकोपतात आणि त्यावेळेला विष्णू त्यांना शांत करण्यासाठी इथे घेऊन येतात. आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इकडे तुम्हाला एक नंदी नाही दिसणार, कारण आपण मोस्ट ऑफ महादेवाचे मंदिर जे बघतो तिथे नंदी असतो. बट हा एकमेव मंदिर असं आहे जिथे नंदी नाही आहे. आणि त्याचं रिझन असं आहे की जेव्हा पार्वती माता
त्यांच्या माहेरी जातात त्यावेळेस हा प्रसंग असतो सगळा. तेव्हा जेव्हा हा अपमानाचा जो सीन असतो तो तेव्हाचा असतो आणि त्यावेळेला नंदी महाराज त्यांना घेऊन गेलेले असतात आणि त्यामुळे इथे नंदी महाराजांची हे नाही आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर आतमध्ये 2 शिवलिंग आहेत. तर त्यातलं एक शिवलिंग म्हणजे विष्णूजी आहेत आणि दुसरं म्हणजे महादेव स्वतः आहेत. तर अशी एक पुरातन काळातली म्हणजे हिस्ट्री आहे या मंदिराच्या मागे. टोटल 92 हत्तीचे पूर्ण कोरीव काम केलेलं आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता. आणि ह्यांची खासियत अशी आहे की आता तर म्हणजे हे पूर्ण ढासळत चाललं आहे तुम्ही पाहू शकता. आणि कलाकृती इतकी डिटेल्ड आहे की आत्ताचे हे आणि तेव्हाचे मूर्तिकार काय असतील. म्हणजे इव्हन तुम्ही बघाल प्रत्येक मूर्तीवरती एक वेगवेगळ्या देवतांचे आणि त्यांचे मूर्तीज आहेत जे की एकदम डिटेल्ड कोरलेले आहेत. तर त्यावेळेला इतकं कोरीव काम म्हणजे काय त्यांच्यात कला असेल. आता तुम्ही माझ्या पाठी जो पाहताय ही इनिशियल स्टेज आहे त्याची मंदिराची. जेव्हा आपण इनिशियली एंटर करतो त्या बाजूने तर हा इनिशियली गेल्यानंतर पूर्ण याचा जो मिडलचा पार्ट आहे तो ओपन आहे पूर्ण. म्हणजे तुम्ही जर तिथे मध्ये उभं राहिला तर तुम्हाला पूर्ण आसमान दिसून जाईल आणि त्यामुळे स्वर्गमंडप असंही म्हणतात कारण की पूर्ण ओपन आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो आता. आणि त्यातसुद्धा इतकं कोरीव काम एकदम डिटेल्ड आर्टवर्क आहे की आपला एन्शियंट इंडिया म्हणजे आपण किती कशा वास्तू बघतो ज्यात इतकी डिटेल्ड वर्क केलेलं असतं. मी तुम्हाला दाखवतो. आत्ता आपण खिद्रापूरवरून निघतोय. कोपेश्वर मंदिरात आपण दर्शन घेतलेलं आहे. तिथला आर्किटेक्चर पूर्णपणे इथे डिटेल्ड कोरीव काम केलेलं आहे. आणि इकडनं आपण आता निघणार डायरेक्टली बदामी आणि तिकडे आपण आज राहणार आणि जो पण ट्रॅव्हल आहे आपला तो सकाळी चालू होणार. फायनली आता आपण कर्नाटकामध्ये एंट्री केलेली आहे आणि खूप असा एकदम मस्त रोड होता. बट दिवसा ट्रॅव्हल करण्यासाठी मस्त येतो. रात्री थोडं स्किप करा कारण एकदम सुनसान रस्ता आहे. आणि आता आम्ही प्रॉपर असे म्हणजे छोटे छोटे असं काय बोलतात मार्केटसारखे आहे पूर्ण लेफ्ट राईट रोडच्या. तर आता थोडं आम्हाला ठीक वाटतं आहे कारण कधीपासून आम्ही एकदम सुनसान रस्त्याने येत होतो ट्रॅव्हल करत होतो. फायनली आम्ही पोहोचलो आहे कर्नाटकामध्ये. आणि आता इकडे कसं आहे की आम्ही हॉटेल घेतलं आहे आणि आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं बदामी. बट आम्ही तिकडे नाही पोहोचू शकलो कारण इकडनं 2 तास अजून आहे आणि आम्हाला स्टे करायचं होतं रात्री. ट्रॅव्हलिंग जास्त रात्री करायची नव्हती म्हणून आम्ही हे अनंत इन रिसेप्शन म्हणून आहे तिकडे हे केलं आहे. आणि इकडेच त्यांचं जेवायचं पण आहे. तर आमचं वरती रूम आहे आणि इकडेच आम्ही जेवण पण घेतलं आहे चेक इन करून. हो खतरनाक रे 2 रूममध्ये. दिस इज द रूम. दिस इज द बेड. दिस बेड्स लुक लाइक इट इज़ फॉर कपल्स बट वी ऑल आर बैचलर्स. मस्त है भाई क्रेजी. चाचा ने अभी हम लोग को नया वर्ड सिखाया. क्या बोले आता फिर से बताओ एक बार. रॉक्का जमा आಗಿದೆ मतलब पैसा जमा हो गया. अच्छा रॉक का जमा आहे दिगे. तुमसे ना हो पाएगा. तर बाकी अपडेट्स आता उद्या भेटणार. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक फॉलो शेअर कमेंट सगळं करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.